शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपण बघा दर्यापूर इथं टी पॉइंट आपला कुठला आहे हा बाबळी टी पॉइंट चा आदर्श किसान कृषी केंद्र यांच्या दुकानमध्ये आहे. आणि आज बघा आज हे महाकाल आणि महादेवा हे दोन वाण इथं आपण यांना उपलब्ध करून दिले. दोन्ही वाण सुद्धा गेले 4 वर्ष जर बघितले तर सर्वात जास्त उत्पन्न म्हणजे नावासारखं महाकाल आहे आणि महादेव आहे तर नावासारखं या दोन्ही वाणांनी उत्पन्न दिलं आहे. जवळपास एकराला सरासरी 12 ते 14 क्विंटल आणि जास्तीत जास्त 18 ते 20 क्विंटल पर्यंत हे वाण शेतकरी बंधूंना उत्पन्न दिलं आहे. आणि गेले 4 वर्ष झाले हे शेतकरी बंधूंच्या सेवेमध्ये आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे याच्या आता हा जो कालावधी आहे तर याच्यामध्ये सर्व लोकांनी आपण जे काही कपाशा लावत आहे या वाणाची कमी लोकांना माहिती आहे. परंतु आपण जर जे काही लावतात त्याच्या बाजूनं जर हा वाण लावला तर निश्चितच तुम्हाला हा वाण नावासारखा वाटेल. उत्पन्न सर्वापेक्षा जास्त मिळेल. म्हणजे बघा चढ उताराची शेती असो, फिवायची शेती असो, काडीची शेती असो, याच्यामध्ये सर्वात जास्त तुम्हाला उत्पन्न या वाणाने शेतकरी बंधूंना दिले आहे. आता बघा जर हलकी शेती आहे तर 2 लाईन मधलं 3 फूट अंतर ठेवावं, 3 बाय 1. आणि भारी शेती आहे तर 3.5 ते 4 फूट अंतर ठेवावं. अशा अंतर ठेवून आपल्याला उत्पन्न 12 ते 18 क्विंटल पर्यंत हे वाण देऊ शकते आहे, दिले आहे. आणि जरूर तुम्ही हा अनुभव घ्यावा. आणि त्यासाठी आपण इथं उपलब्ध करून दिलाय किसान आदर्श किसान कृषी केंद्र. आणि निश्चितच टी पॉइंट दर्यापूर निश्चितच शेतकरी बंधूंना याचा हा फायदा मिळेल. आणि इथं बाबळी दर्यापूर आणि इथून होलसेल आणि रिटेल हे दोन्ही इथं क्वांटिटीमध्ये उपलब्ध फ्युचर म्हणजे टाईममध्ये राहील. आणि जरूर शेतकरी बंधूंना याचं नावच दिलं आहे शेरा सव्वाशेर. त्यांच्या शेतामध्ये सर्व वाणामध्ये तुलनात्मक उत्पन्न सर्वापेक्षा जास्त राहील. तर सर माझं असं म्हणणं आहे की हे जे वाण आहे आपला महादेव आणि महाकाल बरोबर हे याला जमिनीची आवश्यकता कोणती आहे? जमीन बघा महाराष्ट्रातली आपण बघा नगर ते नागपूर म्हणजे तो कपाशीचा मेजर पट्टा आहे. कपाशीचं मेजर पीक आहे. या परिसरात या वाणाचं आपण उत्पन्न घेतलं आहे लोकांनी शेतकरी बंधूंनी. तर ते असं जे उत्पन्न आहे 12 ते 18 क्विंटल. हे व्हेरायटी अर्ली आहे. अर्ली आहे म्हणजे कमी दिवसात येणारा वाण आहे. या वर्षी म्हणजे मेजर तेच प्रॉब्लेम आहे की पाऊस कमी आहे. बरोबर. त्यासाठी आपण चांगला उत्पादन काढू शकतो. आजची जी परिस्थिती आहे हवा बनली आहे शेतकरी बंधूमध्ये की पाऊस कमी राहणार. तर बघा अशा परिस्थितीत हा वाण दणकट आहे, दमदार आहे, वजनदार आहे. वाढी बघा आता कधी कधी लोकांना 3 ते 4 वेळा युरिया द्यावा लागते आणि वाढ करावं लागते. परंतु हा वाण तुम्हाला एवढा युरिया द्यायची जरूरत नाही. तसाच हा खूप जोरात वाढतो. आणि ह्या पिकावर म्हणजे सगळी पेस्ट कोणकोणते येतात? थोड्या प्रमाणात मावा तुडतुडे कोकणाचा प्रॉब्लेम आहे. कोकणाचा नाही म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा शेतीमध्ये हे पान पेरलं तर त्यानंतर तो दुखी होणार का आपल्याला? नाही निश्चितच नाही. आणि निश्चितच तो इतर वाणाच्या तुलनेत पुढे राहील. आणि आपले अरोळा बाजारचे जे शेतकऱ्याचं तुम्ही मला जे उदाहरण दिलं ते शेतकरी त्यानं कुठून आणले नेमकं? बघा त्यांनी मागच्या वर्षी माझी दर्यापूरला भेट झाली. त्यांनी माझं जे काही मी सांगितलं ते एक्सेप्ट केलं आणि पॅकेट लावले. आज त्यांच्या गावामध्ये आणि त्यांच्या शेतामध्ये सर्वात जास्त उत्पन्न महाकालचं मिळालं आहे. आणि त्याचं जे प्रतिबिंब आहे त्याचं जे आपल्याला जे बेनिफिट भेटून आलं त्या गावामध्ये आज नाही म्हटलं तर 100-150 पॅकेट गेले आणि अजूनही जाणार. येणं कुठून आणलं? इवरखेड अकोट वगैरे म्हणजे सर्व मार्केटमधून. तर असा एक अंदाज त्यांनी काढला की बघा आपण तर ॲव्हरेज मशागत केली पण हा वाण सर्वापेक्षा उंच, सर्वापेक्षा वजनदार, सर्वापेक्षा तणकट आणि याची मूळ खोल जाते. म्हणूनच आज जी परिस्थिती आहे कमी पावसाची अशात हा वाण राहील म्हणजे सर्वापेक्षा. शेतकरी मित्रांनो हे बघा हे आहे महादेव आणि महाकाल. हे आहे हा आहे महाकाल आणि हे महादेव. हे 2 वाण आहे जे की ब्रँड लेवल आहे. ठीक आहे. आणि हे व्हेरायटी माझा तर असं सजेशन राहणार माझ्या शेतकऱ्यांना की हे तुम्ही जे बाकीचे जे सीड टाकता त्यामध्ये कमीत कमी हे 3-3 पॅकेट तरी ट्राय करायला पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून आम्ही तुमच्या शेतामध्ये येऊन व्हिजिट करू आणि तुम्हाला त्याच्या बाबतीत प्रॉपरली मार्गदर्शन करू. आहे की नाही? निश्चित. मला तुम्ही जे काही हे विकत घेतील लोक त्यांचे मोबाईल नंबर मला टाका.
यांचं आपण कंटिन्यू 10 दिवसाच्या अंतराने त्यांना आपल्याला गाईडलाईन करता येईल आणि जे काही फवारणी आहे आणि फर्टिलायझर डोस आहे ते हे सुद्धा आपण हे तुमचे शेतकरीचे नाव आहेत. बिलकुल ज्याने- उत्पन्न ज्याने आहे. आपण टाकलेले आहे. बिलकुल हे गाव नाव आणि मिळालेलं उत्पन्न असं सर्व डिटेल आहे. ओके. हे सर्व शेतकरी बंधूंनी याचं हे करून अवलोकन करून खरोखर बऱ्याच लोकांनी यावर्षी आपलं महाकाल इथं लावून घ्या. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या या शॉप बद्दल आम्ही पहिल्यांदाच प्रवेश केला हा. आणि आपण हे आमच्या दोन्ही वाहनाची सुरुवात केली आहे. बिलकुल सुरू निश्चित करू. शेतकरी बंधूंना सुद्धा याचा मोठा बेनिफिट मिळेल आणि उत्पन्नात ते अग्रेसर राहतील. असं नाव आहे महाकाल. चला धन्यवाद.